पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जुन्नर तालुक्यात नारायणगाव इथं जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत नारायणगाव उपबाजार अंतर्गत धणा मेथीच्या बाजाराचं नवीन जागेत स्थलांतर उद्घाटन समारंभ संपन्न झाला। कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय संजय काळे यांनी सर्व मान्यवरांचं स्वागत केले। यावेळी विविध मान्यवरांच्या हस्ते नॅशनल हायवे अथॉरिटी पुणे क्रमांक 60 च्या सर्व्हिस रोडचं उद्घाटन संपन्न, मारुती शोरूम शेजारील नारायणगाव उपबाजार आवाराजवळ संपन्न झाले। 9 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता सदर उद्घाटन सोहळा संपन्न झाला। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60 च्या या सर्व्हिस रोडचे उद्घाटन शिरूर लोकसभेचे विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब यांच्या हस्ते झाले व धणा मेथीच्या स्थलांतरित मार्केटचं उद्घाटन अगोदर दिवंगत शिवाजीराव काळे यांच्या प्रतिमा पूजनानं व सेलवॉलच्या उद्घाटनानं झाले। जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीची राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60 च्या शेजारी व गणपीर देवस्थान डोंगराच्या पायथ्याला असलेली 13 एकर विस्तीर्ण जागा आहे। धणा मेथी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय शेठ काळे यांनी सदर ठिकाणी मार्केट सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। या निर्णयाचं सर्वत्र स्वागत होत आहे। आता इथून पुढे मालगाड्या ज्या येतात त्या ट्रॅफिकची समस्या होत होती व त्या ठिकाणी भरपूर अशी जागा असल्यामुळे ट्रॅफिकची अडचण होणार नाही। रस्ता सुद्धा चांगल्या दर्जाचा तयार झालेला आहे। पाऊस जर आला तर वेळेला ताडपत्रीची जी मोठमोठे शेड बनवण्यात आले त्या शेडचा आधार शेतकऱ्यांना घेता येणार आहे। 4 सेल वॉलचे उद्घाटन संपन्न झाले। चला आपण सभापती संजय काळे यांचं संपूर्ण भाषण पाहणार आहोत। मुख्य संपादक अयूब शेख, तेज तुफान न्यूज चॅनल, वारुळवाडी, जुन्नर, पुणे। आज आपण पाहिलं असेल, प्रचंड आहे, मला अभिमान आहे आपला सुपुत्र। या ठिकाणी ते खासदार साहेब आहेत, तालुक्याचे माजी आमदार, माझे मित्र अध्यक्ष बेनके साहेब, दुसरे कृषीरत्न ज्यांचं महाराष्ट्रामध्ये नाव आहे, ते कृषी विज्ञान केंद्राचं काम चालवतात ते आदरणीय अनिता मेहर, आमचे अनंतरावजी चौगुले साहेब, ज्येष्ठ नेते, शेतकरी संघटनेचे नेते अंबादाजी हांडे, गुलाबशेठ नेरकर, माझे मित्र मार्केट कमिटीचे माजी संचालक, आणि ज्यांचं जेव्हा फार माझ्यावर प्रेम आहे, पक्ष विक्षण आहे, हक्काने सांगितलं का मला ऐकायला लागतं त्यांना ऐकतं माझं ऐकायला। आज आमचे दिलीपभाऊ खोले ज्यांनी कात्रज दूध संघाचं अध्यक्षपद भूषवलं, ते जुन्नर तालुक्याचे सुपुत्र माझे मित्र रमेश भुजबळ, जिल्हा फेडरेशनचे पतसंस्थांचे अध्यक्ष विनायक तांबे, माझे मित्र मार्केटचे संचालक चंद्रकांत पवार, पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष तुषार थोरात, माझे सहकारी मार्केट कमिटीचे उपसभापती आमचे शेठ काळे, या ठिकाणी त्यांच्या हद्दीमध्ये आपण काम करतोय, मार्केट करतोय, उभारले ते या नगरीचे सुपुत्र सरपंच विनायक शेठ भुजबळ, खरेदी संघाचे चेअरमन शिवदासजी विधाटे, आमचे सचिनजी तोरवे, माझे सगळे संचालक मंडळ, तुमचं कुठे नाव घेत नाही, सगळ्यांना वेळ नको द्यायला, सगळे माझे मार्केटचे सहकारी, माझे संचालक, या ठिकाणी धणा मेथीचं उद्घाटन झाले आणि त्यांचं जे काम आपलं चांगलं मोठ्या प्रमाणात करतात, चांगलं उत्कृष्ट काम आहे ते कामला प्रचार वाजगे, आमचे मेहर, भुजबळ, मुळे, आणि ज्यांनी सुरतपर्यंतचा माल जातो ते सरोदे, आपला तरुण, आपला अडतार, आणि ते गावाने माझे पत्रकार बंधू, सोसायटीचे चेअरमन असतील, ग्रामपंचायतचे सदस्य असतील, अडतार, व्यापारी, माझे संचालक पण आहेत, अनेक मान्यवर आहेत, सर्व बसलेले जोर पण कोणाचं नाव राहिलं असं दिलगिरी व्यक्त करतो। सर्वच माझे मान्यवर सहकारी, आमच्या महिला भगिनी पण आहेत, त्यांचं नाव घेतो, 2 महिन्याचे घेतले पाहिजे, आमच्या अध्यक्ष वारुळे, विमलताई कळपे, सगळ्या बंधू भगिनींनो, माझे पत्रकार बंधू भगिनींनो, सर्वच आमचे इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडियाचे सर्व पत्रकार बंधू भगिनींनो, मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे आज गेले 12-13 वर्ष झाले की मार्केट कमिटीतून आदरणीय काही लोक म्हणतील की दादांचं वेगळं, पण ती वस्तू ती मांडली पाहिजे। त्या महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री, आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून त्या काळी मी सभापती असताना 13-14 वर्ष आले असतील, मला वाटतं 10 साली की 11 साली, 15 वर्ष व्हायला आहे, की जागेचं कलेक्टर मार्फत पण ॲक्विजिशन केलं, 13 एकर जागा घेतली, परंतु यामध्ये ॲक्सेस रोड नव्हता, मोठमोठे टावर आजही आहेत, पोलीस साहेब अतुल शेट्टी, आपण 3 वेळेस टेंडर काढले, पण तो आता करणार आहे। पाण्याची सोय नाही, ओढे नाले जरा परिस्थिती फार हे होती, भरून होता 100 फूट,
तो निघाला असो, त्याचं आपण एक सर्वेक्षण केलं आणि आज आपले खासदार आदरणीय कोल्हे साहेबांच्या पाठपुराव्यामुळे हा निधी तिथे मंजूर झाला. त्या ठिकाणी मी नॅशनल हायवेचे अधिकारी मंडळी पण आहेत, कदम साहेब अनेक मान्यवरीचे मंडळी आहेत, त्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो की आपण लवकरात लवकर हे काम करावं. टेंडर प्रक्रिया मला वाटतं खासदार पूर्ण केलेली आहे आणि हा सोन्याचा दिवस या ठिकाणी आलेला आहे आणि म्हणून आता खऱ्या अर्थाने त्याचा उपयोग या ठिकाणी आपण करणार आहोत. टोमॅटो मार्केट आधुनिक त्याचा लेआउट आपण दिलेला आहे, तोही मंजूर होईल आणि सगळं आपण केलेलं आहे. आज तोटा होता म्हणजे जागा अडचण होती आणि ती या निमित्ताने ॲक्सेस रोडमुळे कमी होणार आहे झालेली आहे. त्या जागेचा खऱ्या अर्थाने वापर सुरू झाला म्हणून होत नव्हता. काही लोक म्हणत होती कल्याण नाही, 3 एकर जागा आहे, परंतु तिथे 100 खूप हे होती, ग्रुप होता. अजून टॉवर सुद्धा निघाले नाहीत, पण आपण सगळं अध्यक्ष सांगितलं आहे ज्यांच्या कानाबद्दल टॉवर टेंडर बद्दल आपण ते केले सगळं होईल. आणि त्या निमित्ताने आपल्याला सांगेल, सूचना करेल, म्हणजे विनंती करेल की सर्व्हिस रोड आहेच आहे, परंतु इतकी मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा ॲक्सेस रोड सुद्धा आपले असं मधून काय म्हणतात त्याला आपण म्हणतात डिवायडर, त्याच्यासाठी जर प्रयत्न केले आपण वरच्या पातळीवर तर बरं होईल, म्हणजे ॲक्सिडेंट कमी होतील. त्या दृष्टीने फार मोठ्या वाहतूक आहे. आणि मला सांगायला आपल्याला आदरणीय कोल्हे साहेब, अतुल शेठ, अनिल तात्या आणि माझ्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं माहीत नव्हतं. फक्त आपण चालले नाही. सभापती 3 साली झालो आणि 2004 साली आपलं धनामेट्री मार्केट देण्याचे तुम्ही पण होतात, संचालक होतात, मला वाटतं पांडुशेठ दिलीपराव कोल्हे होते आणि आपल्या मार्केट कमिटीने निर्णय घेतला आणि नारायणगाव येथे आपण धनामेट्री मार्केट सुरू केलं. हे आपले 4-5 खरेदीदार आहेत, बाकी खरेदीदार जिल्ह्यातले अनेक आहेत. मला सांगायला अभिमानाने आनंद वाटतो की केवळ आपल्या जुन्नर तालुक्यातील माझा शेतकरी इथे मला आनंद नाही, तर मंचर, खेड, संगमनेर आणि पुणे जिल्ह्यातला शेतकरी मला आणतो. मला तर आता टोमॅटो बीड सातारा सांगलीवरून येतात हे माहीत होतं, परंतु काल मी व्यवस्था पाहण्यासाठी आलो असता मला व्यापाऱ्याने सांगितलं की नाशिक मार्केट कमिटी ही मोठी मार्केट कमिटी आहे, त्याच्यानंतर संगमनेर मार्केट कमिटी लागते. तिथला शेतकरी 5 ट्रक कांदा मेथी आणि कांदा पात आपल्या जुन्नर मार्केट कमिटीमध्ये घेऊन येतो. हे तुमचं हे आहे, त्याचे काय म्हणतात तर यशस्वीता आहे. आपण रेकॉर्ड बघावं. आणि पुणे जिल्ह्यातलं कांदा मेथी आपल्या जुन्नर तालुक्यात तुमचं माझं 1 नंबरचं मार्केट आहे, 1 नंबरचं मार्केट. आपण माहिती घ्या आणि मला त्याचा अभिमान आहे. परत त्याच्यात माहिती घेतली, मला बोललं पाहिजे, सांगितलं पाहिजे आपण चांगलं. इथे पोलीस स्टेशनला धन्यवाद दिले पाहिजे की माझा शेतकऱ्याचा कष्टाचा आहे. एक गाडी तो बिचारा शेतकरी पतला वाढ वापरतो, 1 नंबरचा माल तिकडं एवढा तेवढा असतो, कुठं असतो म्हणजे काय. आणि त्याच्या पैशा कामाचं मोल त्याला पैसे मिळाले पाहिजे. मला तर अभिमान आहे की जुन्नर आपल्या मार्केटचं नाव लोकमतला आलं होतं. अतुल शेठ कृषी उत्पन्न बाजार समिती उपदा नांदगाव 250 रुपयाला 1 कोटी गड्डी होती मागं 6 महिन्यापूर्वी आणि चोरीला जायची. मग मी माझ्या शेतकऱ्याची 1 गड्डी चोरीला गेली 250-150 रुपयाला. आज आम्हाला कोल्हे साहेबांनी, खासदारांनी, अतुल शेट्टी आम्ही विचारलं, आज 70 रुपयाला गड्डी आहे मेथीची घालायची. एक रेकॉर्ड 70,000 रुपये शेकडा. आणि त्याचा मिळाला पाहिजे. पोलीस स्टेशनला सांगितल्यावर त्यांनी पोलीस बंदोबस्त केला, गाड्यातून सुद्धा पैसे द्या, आपलं एक जोडी त्यांनी त्याप्रमाणे केली. त्यांना धन्यवाद देतो की तिथं होतं ते. हा शेतकऱ्यांच्या माझ्या कष्टाचा कामाचा पैसा IBL ला बरबाद केली आपल्या सुंदर मार्केट आणि त्याचा कामाचा पैसा मोबाईलला कसा मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांना सुविधा कशा दिल्या पाहिजे, ते मी माझे सर्व सहकारी संचालक मंडळ, माझे कर्मचारी, कार्यालय प्रमुख आणि आमच्या खासदार असतील, आपण कोल्हे साहेब असतील, अध्यक्ष बेनके साहेब असतील, तत्कालीन आमदार वल्लभशेठ बेनके साहेब असतील, अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून पण विभागामार्फत त्यांच्या अधिकाऱ्यामार्फत आपण काम करत असतो. त्याच्या देशात झालेलं आहे आणि त्याच्यात काम करतात. किती अडचणी असतात. उपबाजार नांदगाव या ठिकाणी नॅशनल हायवेच्या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 13 एकर जागेमध्ये ॲक्सेस रोड नव्हता, त्याच्या सर्व्हिस रोडचं भूमिपूजन आणि इथे धना मेथीच्या स्थलांतराचं उद्घाटन या निमित्ताने आज कार्यक्रम आहे. मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे. प्रथमतः मी युगपुरुष हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देतो, त्यांना अभिवादन. त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संस्थापक आणि यांनी सहकारात मार्केट कमिटी चांगलं काम केलं, मार्केट चांगलं काम केलं.
ते सहकारमर्षी कैलासवासी आदरणीय शिवाजीराव तथा दादासाहेब काळे यांनी या जुन्नर तालुक्यात विघ्नर सहकारी साखर कारखाने निर्मिती केली. माझ्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थात ताकद दिली. ते आदरणीय माजी खासदार निवृत्ती शेरकर आणि आमचे ज्येष्ठ नेते ज्यांनी 20 वर्षे या जुन्नर तालुक्यातून विधानसभेतून प्रतिनिधित्व केले आदरणीय कैलासवासी वल्लभशेठ बेनके साहेब यांना देखील मी नम्रतापूर्वक अभिवादन करतो. या ठिकाणी जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने जुन्नर तालुक्याच्या दृष्टीने सुवर्णाक्षराने लिहिण्यासारखा क्षण आहे. तुमच्या आशीर्वादाने मी 22 वर्ष सभापती म्हणून काम करतोय. जुन्नर तालुक्यातला शेतकरी कष्टाळू आहे. ही 13 एकर जागा आपण घेतली पण त्याला जायला ऍक्सेस नव्हता आणि म्हणून आज आपले खासदार जे आहेत संसदरत्न खासदार डॉक्टर अमोलजी भोले साहेब यांनी तिथे पाठपुरावा केला. त्यांच्या नावी गेले 8-10 वर्ष पाठपुरावा करतोय. माझे खासदार 18 दादांकडे पाठपुरावा करतोय. परंतु अमोलजी भोले साहेबांनी प्रत्यक्ष केंद्रीय दळणवळण वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांच्याकडे पाठपुरावा केला. जुन्नर तालुक्याचे सुपुत्र या ठिकाणी दृष्टीने त्यांनी जास्त लक्ष घातलं आणि प्रत्यक्ष या ठिकाणी सर्व्हिस रोडचा पैसे मंजूर केले, टेंडरही निघालं आणि आज त्यांच्या हस्ते आज भूमिपत्राचा कार्यक्रम होत आहे. मी जुन्नर तालुक्याच्या वतीने आपल्या भूमिपत्राचं अभिनंदन करतो, स्वागत करतो, आभार मानतो. मार्केट कमिटी आपल्या सिन्नरचा शेतकरी आहे पप्पू पठाण याची भाजी आलेली आपल्या मार्केटवर बघा आपण सिन्नर. त्याच्यानंतर संगमनेर लागतं. संगमनेरला मार्केट कमिटी आहे. नाशिकला आहे. ते डावरू इकडे आपल्या ठिकाणी आलेलं आहे. ते अभिमानाची बाबी. याचा अर्थ असा आहे इथे आली याचा अर्थ असा आहे की माझ्या आडते आपले जुन्नर तालुक्यातले सगळे कर्मचारी माझे अधिकारी हमाल मापपाडी हे चांगल्या प्रकारे भाव देतात. माझ्या शेतकऱ्याच्या पैसे वेळेत देतात. 24 तासात पैसे दिले जातात. ते कुठे जाण्यामध्ये तिसऱ्या मागे एकदा झालं होतं तुझ्याकडे बोले साहेब 24 तासात आपला माझे सगळे आडते पैसे देतात. चांगल्या प्रकारचा बाजार मिळतो. हे एक अभिमानाची बाब आहे.